मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद. नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजचा लॉग आहे, आज आपण कोकणातल्या कुशीत म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेली दोन अविस्मरणीय ठिकाणांना भेट द्यायला. तर एकीकडे आहे निसर्गाचा अनमोल ठेवा देणारी आंबोली धबधब्याचे दृश्य आणि दुसरीकडे आहे शांततेचा अनुभव देणारे माणगावचे श्री दत्त मंदिर. चला तर मग आपण या सुंदर प्रवासाला माझ्यासोबत सुरुवात करूया आणि मी तुम्हाला देत जाईन प्रत्येक वळणावर येणारे नवनवीन अनुभव. चला तर या सुंदर प्रवासाला आपण सुरुवात करूया आपल्या कुटुंबाबरोबर. तर मित्रांनो, आंबोली हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन समजलं जातं, कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणची पूर्ण निसर्गसृष्टी बदलून जाते आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पावसाळ्यामध्ये पूर्ण जैवविविधतेने नटलेले असते. त्यामुळेच या ठिकाणाला बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट असं समजलं जातं. मित्रांनो, आम्ही पोचलो आंबोलीच्या वॉटरफॉलच्या ठिकाणी आणि खरोखर आता पावसाळा जरी नसला तरी सुद्धा त्या पावसाळ्यातल्या धबधब्याच्या आठवणी आम्हाला पुन्हा हे दृश्य दाखवत होते की या आंबोलीच्या पर्वतरांगांमध्ये जैवविविधतेचं किती महत्त्व आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये जर येत असाल तर खरोखरच सर्वप्रथम तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता घेणं महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी खूपच पाण्याचा प्रवाह आणि निसरडी जागा असल्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर जर लहान मुलं असतील विशेषतः त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण निसर्गाचा आस्वाद घेताना आपण आपली सेफ्टी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आंबोली वॉटरफॉलला भेट देण्यापूर्वी या ठिकाणी गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घ्यायला नक्की विसरू नका. आणि या ठिकाणावरून थोड्याच अंतरावर एक सनसेट पॉईंट सुद्धा आहे, तर त्या ठिकाणून सुद्धा तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि वॉटरफॉलचे सुंदर नयनरम्य दृश्य बघण्यासाठी आंबोलीचा वॉटरफॉल हा कोकणचे चेहरापुंजी म्हणून ओळखले जाते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा प्रवाह खूप वेगाने असतो, त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित या निसर्गाची सफर करून द्या. तर मित्रांनो, आंबोलीच्या बायोडायव्हर्सिटीचं दर्शन घेऊन आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. ते म्हणजे कोकणातील कुडाळमधील माणगाव या गावामध्ये असणारे श्री दत्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, या नैसर्गिक ठिकाणाला भेट देताना आणि देण्यानंतर सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्या समोर जो निसर्गाने दिलेला ठेवा आहे ते जपण्याचं कर्तव्य सुद्धा आपलंच आहे. जसं की कोणत्याही ठिकाणाला भेट देताना आपण त्या ठिकाणी कचरा न करणं आणि त्या निसर्गाचा रिस्पेक्ट करणं ही आपली सगळ्यात प्रथम जबाबदारी आपण मानली पाहिजे. तर मित्रांनो, माणगावकडे जाताना आम्हाला एक समोर गाडी दिसली, तर त्या गाडीवर एक स्लोगन प्रिंट केलेला होता, जसं की ट्रकवाले आपल्या पाठीमागे काही स्लोगन छापतात. तर खरोखर हा एक विचार करण्यासारखा होता. त्याच्यावर असं लिहिलं होतं की लाव्या जर करायच्या असतील तर झाडांच्या करा, आपल्या माणसांच्या नको. खरोखरच वाचल्यानंतर हसू आलं, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि सध्याची ही खरी परिस्थिती आहे मित्रांनो. तर हा मजेचा विषय राहिला. आता आम्ही पोचलो श्री दत्त मंदिराच्या जवळ आणि इथून माणगावमध्ये आल्यानंतर गावाच्या थोडंसं सुरुवातीला उजव्या साईडला हा बोर्ड लावलेला आहे. तुम्ही जर येत असाल तर या ठिकाणी कमानसुद्धा आहे, श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती मंदिर माणगाव. तर हे कोकणातल्या माडांच्या बागा आणि काजूंच्या बागा हे बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की आपण कोकणामध्ये प्रवेश केलेला आहे.
तर मित्रांनो, फायनली आम्ही माणगावच्या दत्त मंदिराच्या शेजारी पोचलोय आणि या ठिकाणी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आणि थेट गेलो आम्ही मंदिराकडे. आणि त्या ठिकाणी आम्ही आधीच रूम बुक केल्यामुळे, भक्तनिवासची रूम बुक केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमची पावती घेतली. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी यायचं असेल दर्शनासाठी तर मी त्या पावतीचा फोटो या व्हिडिओमध्ये अटॅच केलेला आहे, तर तिथं जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि श्री दत्त मंदिर माणगाव या ठिकाणी पोचल्यानंतर खरोखरच एक शक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव या ठिकाणी येतो. खरोखरच या मंदिराचं बांधकाम आणि आतमध्ये असणारी महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर मनाला एक वेगळीच शक्ती भेटते. आणि या मंदिराचं स्ट्रक्चर, बांधकाम शैली जी आहे ती खरोखरच मनाला भावणारी आणि निसर्गाला एकरूप अशी असणारी आहे. आणि या दिवशी आम्ही फ्रेश होऊन दर्शन घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही काकड आरती केली आणि काकड आरती केल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तो उंच टेकडीवर असणाऱ्या गुहेकडे. तर मित्रांनो, भरपूर लोक या ठिकाणी येतात, पण आपण एवढा वेळ काढून या ठिकाणी अशा ठिकाणांना भेट देतो, पण त्या ठिकाणची काही महत्त्वाची ठिकाणं आपण भेट द्यायला विसरतो आणि काही माहितीच्या अभावामुळे या गोष्टी घडतात. पण मी तुम्हाला आज ते ठिकाण दाखवणार आहे ज्या ठिकाणी महाराज ध्यानासाठी वगैरे बसत होते. आणि ती गुहा आहे माणगावच्या श्री दत्त मंदिराच्या बॅक साईडला. थोड्याच अंतरावर एक उंच डोंगर आहे, तर त्या डोंगरावर निसर्ग निर्मित गुहा आहे. तर त्या गुहेकडे आम्ही आता चाललो आहोत. मित्रांनो, माणगावचे दत्त मंदिर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी साक्षात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने स्वतः श्रम करून हे मातीचे छोटेसे मंदिर बांधलेले होते. ते वैशाख शुक्ल 5 शके 1805 रोजी श्री दत्तप्रभूंची स्थापना केली. मित्रांनो, या दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे, जे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या श्री दत्त मंदिराच्या स्थापनेपासून 2 लाकडी खांब मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिसतात. तर ते स्वामी महाराज असताना भूतप्रेत पिशाच बाधा असणारे भक्त आरतीला धूप घातला की या खांबांना घट्ट पकडून ठेवत असतात आणि महाराज या पिशाच बाधितांना उपासना सांगतात व त्या योगे ते पिशाच बाधेतून मुक्त होतात. तर मित्रांनो, आम्ही गुहेकडे चालत असताना अजून काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आला. तो म्हणजे या ठिकाणच्या निसर्गामध्ये असलेली बायोडायव्हर्सिटी आणि या जंगलामधील असणारे पशुपक्षी यांचा आवाज. आणि हे दृश्यसुद्धा खूपच आनंददायक होतं. आणि पायऱ्या थोड्या कड्या असल्यामुळे काही ठिकाणी थांबावं लागतं. आणि मित्रांनो, थोड्या अंतरावर गेल्यानंतर परमपूज्य श्री संत गुळवणी महाराज यांचा योग आश्रम या ठिकाणी आपल्याला वाटेत पाहायला मिळतो. तर मित्रांनो, माणगावच्या श्री दत्त मंदिराला भेट देण्याचा योग तर हा आमचा 3री वेळ आहे. कारणही तसंच आहे, कारण आम्हाला प्रत्येक वेळी खूप वेगवेगळ्या आध्यात्मिक ठिकाणी गेल्यानंतर काही नवनवीन अनुभव येतात आणि तेच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला कायम सांगत असतो. तर निसर्ग आणि अध्यात्म ह्या 2 अशा गोष्टी आहेत ज्यांचा मेळ खूपच सुंदर आणि मनातल्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देणारा असतो. आणि खरोखरच या निसर्गामध्ये आणि जंगलामध्ये असणाऱ्या या प्रवासाला खरोखरच एक नवी ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी या गोष्टी आपल्यासाठी जपून ठेवलेल्या आहेत आणि खरोखरच निसर्गाचा हा अमूल्य ठेवा आणि अध्यात्माची ही जोड खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण घेऊन येत असते. आणि खरोखरच मनामध्ये असलेले निगेटिव्ह वातावरण
आणि काही निगेटिव्ह शक्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या असतात, तर त्यांना दूर ठेवण्याचं काम या दोन गोष्टी सतत आपल्या आयुष्यामध्ये करत असतात. म्हणूनच माझा प्रयत्न असतो कायम अशा ठिकाणांना भेट देण्याचा, ज्या ठिकाणी आपल्याला मनाची आणि पूर्ण आयुष्यामध्ये असणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहण्याची शक्ती भेटत असते. आणि आम्ही प्रत्येक आध्यात्मिक ठिकाणाला भेट दिल्यानंतर देवाकडे एक प्रार्थना करत असतो की त्या ठिकाणी आपण ज्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो, तर त्या देवाकडे एकच प्रार्थना असते की हा प्रवास पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये यावा आणि तुमच्या सेवेचा लाभ आमच्याकडून सतत होत राहावा. आणि त्याचमुळे हा माणगावचा आमचा भेट देण्याची तिसरी वेळ आहे. याचं कारणही तेच आहे. आणि खरोखरच अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतर एक टोटली आपल्या जीवनातील अडचणींना आणि जीवनातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर करण्यासाठी खूप मोठी मदत लाभते. मित्रांनो, आयुष्यामध्ये वातावरण चेंज करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देण्यासाठी आपण कायम प्रवास करत राहायला पाहिजे. आणि खरोखरच मी माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातून खूप काही शिकत गेलेलो आहे. आणि मित्रांनो, आज तसाच एक आम्हाला अजून एक खूप सुंदर अनुभव आलेला आहे. आम्ही या ठिकाणाला भेट देण्यासाठी आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी अशी थोर व्यक्ती भेटल्या ज्यांचं नाव आहे अवधूत शेट्टे. हे चायनाच्या अकॅडमीमध्ये TCM अकॅडमी, ज्या अकॅडमीचं नाव आहे TCM अकॅडमी, बीजिंगमध्ये आहे, त्या ठिकाणी ॲक्युपंक्चर आणि प्रेशर ट्रीटमेंटचं सखोल ज्ञान घेऊन ते आपल्या भारतामध्ये परतलेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपले परमपूज्य श्री दादा महाराज झुरे डोंबिवली यांची सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. तर खरोखरच त्या व्यक्तींचा अनुभव सुद्धा खूप ऐकण्यासारखा होता. आणि त्यांच्याबरोबरच HR नंदन नकरे, ॲक्युपंक्चरिस्ट आणि कन्सल्टंट योगा आणि क्रिया यामध्ये खूपच सखोल अभ्यास असणारे हे अशा या थोर व्यक्तींचं आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं. आणि त्यांच्याबरोबर खूप सारी चर्चा करून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर खरोखरच मित्रांनो, अशा प्रत्येक प्रवासामध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी, नवीन व्यक्तींची ओळख होत असते. आणि खरोखरच अध्यात्म आणि निसर्ग हे दोन मार्ग असे आहेत जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच कायम पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत असतात. त्यामुळे खरोखरच आजचा हा आमचा प्रवाससुद्धा अशा थोर व्यक्तींच्यामुळे खूपच सुंदर आणि सुखमय झाला. आणि खरोखरच माणगावच्या या गुहेच्या ठिकाणचे दृश्य आणि या ठिकाणची खूप वर्षापूर्वीची झाडे, त्याचबरोबर निसर्गातील पक्ष्यांचा आवाज, प्राणी यांचं दर्शन सुद्धा झालं आणि मनाला खूपच आनंद वाटला. आणि त्यानंतर गुहेचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा मंदिराकडे आलो. त्यानंतर मंदिरापासून थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी, म्हणजे ज्यांना आपण टेंबे स्वामी म्हणून ओळखतो, तर त्यांच्या जन्मस्थानाकडे भेट देण्यासाठी आम्ही चाललो. तर मित्रांनो, श्री याक्षिणी देवीची उपासना करून श्री स्वामी महाराजांनी तिला प्रसन्न करून घेतले होते. आणि श्री दत्तप्रभूंची कृपा इच्छिणाऱ्यांनी या स्थानामध्ये श्री देवी याक्षिणी मातेची प्रार्थना व सेवा केली. मित्रांनो, श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे जन्मस्थान या वास्तूचा प्रथम जीर्णोद्धार कैलासवासी अखंड महाराणी इंदिराबाई होळकर यांनी 1862 इसवी सन 1940 मध्ये केला होता. हा मंगलमय आध्यात्मिक आणि नैसर्गिक प्रवास टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनाने या ठिकाणी पूर्ण झाला.
तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या मावळा मी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अनुभव आणि नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.